मध्ये शुभागमन होतंय. उपसरपंच आहेत बंदरे टीम, तुम्ही याआधी त्यांना खेळताना बघितलेलं आहे. त्यांच्याबरोबर कोणाक स्पोर्ट्स राहू, उमेश भाऊ सोनवणे, त्यांच्यासोबत शंकर देशमुख या सर्व पाहुण्यांचं आगमन आपण पाहतो या ठिकाणी इथे होतंय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर यांच्या वतीनं आयोजित या सोहळ्यामध्ये आम्ही स्वागत करत. आपलं प्री क्वार्टरचा हा सामना तुम्ही बघणार आहात. एक दौंड तालुक्यातला संघ, दौंड तालुक्यामधलं गाव आहे आणि एक हवेली तालुक्यामधलं गाव, अर्थात बचिंद्रदादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली, या दोन संघांमध्ये सुरू होतो हा संघर्षाचा लढा. 4 षटकांची लढाई. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती केडगाव टीमकडनं अमर शेळकेने चेंडू हातावरती घेतलाय, तर स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी या आधीच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू राहुल सातव और स्ट्राईक. राहुल सातवला तुम्ही स्ट्राईक एंडला इथे पाहणार आहात. 4 षटकांची अवघी लढाई आहे. आज राहुल सातवचा खेळ तुम्ही पास सिमेंट विकेट ज्यावेळेस असतो त्यावेळेस राहुल सातवचा खेळ खऱ्या अर्थानं पाहण्यासारखा असतो. आणि तो राहुल सातव आता इथे स्ट्राईक एंडला पहिला चेंडू खेळण्यासाठी या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहे. हमरचा हा पहिला चेंडू. या आधीच्या सामन्यामध्ये अमर शेळकेने केलेली गोलंदाजी आपण बघितलेली आहे. लेग बायची एक धाव असेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 वापर आपण पाहतो मेन पंच इथे करतील की आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 नुसार धाव असेल. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क झाला नव्हता, त्यामुळे तो मेन पंचांनी तो 23वा नियम वापरला. नियम बरेच आहेत. तुम्ही पहा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 4 मी सांगितलं ती बॉल आहे. बॉलचं वजन किती असावं, बॉलचा व्यास किती असावा, आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 4 मध्ये तुम्ही पाहता. आता जो लेदर बॉलचा जो चेंडू असतो त्याचा व्यास हा 22.4 सेंटीमीटर ते 22.9 सेंटीमीटर इतक्या व्यासाचा तो चेंडू असू शकतो. आणि त्या बॉलचं वजन पाहिलं तर 155.9 ग्रॅम ते 163 ग्रॅम इतक्या वजनाचा तो चेंडू असतो. हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 4 आहे. ती बॉल क्रिकेट क्षेत्रामधले हे नियम आहेत, ती लॉज आहेत आणि प्रत्येक नियमांना बांधून आपण ही स्पर्धा ठेवलेली आहे. फक्त 36वा नियम आपण या स्पर्धेमध्ये बंद ठेवला, बाकीचे सगळे नियम आहेत. तुम्ही पहा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 6 आहे, जी खेळपट्टी आहे. त्या खेळपट्टीचा उल्लेख 6 नियमामध्ये आहे. विजय कुठेतरी हल्ला चढवला होता, मात्र आतापर्यंत रवीनं रोखलेला आहे. फक्त 3 धावा त्यानं खर्च केलेला आहे आणि कुठेतरी समोरच्या संघाला तिथे थांबवलं. मात्र आता तो विजय पाबळे पुन्हा एकदा समोर उभा. फुल टॉस होता, रिव्हर्स पुल, खणखणीत तडाखा आहे हा. 4 रन. या चौकाराच्या साहाय्याने धावपलीवरती 22 धावा. बचिंद्रदादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली टीम. संघ मोठा आहे. विजय पाबळे पुन्हा अंबुडाच्या डोक्यावरनं खेळतोय डीप लॉगऑफ मध्ये आणि क्षेत्ररक्षक करतोय चूक. (26 ऑन बोर्ड). 26 धावा धावपलीवरती आहेत. अशा चुका तुम्ही आता ह्या सामन्यामध्ये करू शकत नाही, कारण हा निर्णायक सामना आहे. आता इथे मला वाटतं तो क्षेत्ररक्षकाला झेल टिपणं गरजेचं होतं. विजय बाबळे चालत आला होता अगदी 2-3 पावलं 4-5 पावलं पुढे. चांगला चेंडू टाकला रवीनं. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावपलीवरती आहेत. कोणताही खेळाडू आतापर्यंत बाद नाही. राहुल सातव एका साईडला उभा आहे, तर दुसऱ्या साईडने त्याच्या आतापर्यंत तर एक चांगल्या पद्धतीची सोबत एका जीवदानानं तो खेळाडू आतमध्ये अजूनही आहे, विजय बाबळे. तुम्ही पाहता
एक जीवदानाचं उदाहरण आपण या आधी पाहिलं, जो बौलून खानाला प्रतापराव गुजरांनी जीवदान दिलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा तो आजही एक सोडलेला झेल वर्ल्ड कपची हरण्याची साक्ष देतो. कारण कॅचेस इन द मॅचेस असं म्हटलं जातं, कॅच घ्या मॅच घ्या. एक चूक ही माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी असते. ये वक्त का भी एक अलग फलसफा है. एक तरफ कहते हैं सब्र का पल मीठा होता है और दूसरी तरफ कहते हैं वक्त किसी का इंतजार नहीं करता. हर्षल गिब्सनं तो टिवाचा कॅच घेताना दाखवलेला तो सोडलेला झेल आजही दक्षिण आफ्रिकेच्या अपयशाची वर्ल्ड कपची साक्ष देतो. 4 रन. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे आणि तिसरं षटक टाकण्यासाठी तुकाराम इनामदार हा खेळाडू गोलंदाजी मार्गावरती आहे. ज्या खेळाडूंना यादीच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती, तो तुकाराम इनामदार आता गोलंदाजी मार्गावरती. शेतकरी 11 केडगाव दौंड टीमकडनं तो षटक क्रमांक 3 ला सुरुवात त्याने केली. पहिल्या चेंडूवरती राहुल सातव बॅटमधनं तो चौकार आला होता. या अशा बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये घडत असतात. गावस्करनं पहिल्याच वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात 174 चेंडू 36 धावांची नामुष्की आणणारी बॅटिंग केली. शारजात चेतन शर्माने जावेद मियादादला बहाल केलेल्या सिक्सरसाठी आयुष्यभर त्यानं शिव्या खाल्ल्या. डर्बनला युवराज सिंग सिक्सर मागून सिक्सर मारत असताना कोर्स स्टोअर्ड बॉर्ड असह्य कोकासारखा तो बिथरून गेला होता. 2003च्या वर्ल्ड कपला पहिलाच अंतिम सामना खेळताना अति उत्साही झहीर खानला ऑसी फलंदाजांनी अक्षरशः ढकलून काढला. या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उदाहरणं आहे. अशी या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय लेवलचं क्रिकेट वेगळं आहे, ग्रामीण भागातलं क्रिकेट वेगळं आहे आणि टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रामधलं प्रोफेशनल लेवलचं क्रिकेटही वेगळं आहे. आता राहुल सातो असेल, आसिफ शेख त्यांच्या संघामध्ये आहे, हे प्रोफेशनल लेवलचे प्लेअर आहेत. उद्याही ते 1 लाख रुपयांसाठी लोणीगंजमध्ये खेळणार आहे. फुलगावला कदाचित ती स्पर्धा उद्या चालू होते, त्यामुळं उद्या काही संघ तिथेही खेळण्यासाठी या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि आज प्रत्येक मोठ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा मोठ्या टेनिस क्रिकेटच्या प्रचंड मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. उद्या सुद्धा मला वाटतं ते फुलगावमध्ये 1 लाख रुपयांची बरीचशी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते, ती उद्यापासून सुरू होते. शैलेश बाबा तावरे यांचं आगमन होतंय. काल त्यांचा 1 चेंडू 5,000 रुपयाला लागला होता. एक षटकार त्यांना खेळायचा होता, मात्र तिथे त्यांना थोडंसं अपयश आलं आणि सांगवी टीम इथे कुठेतरी या स्पर्धेच्या बाहेर आली. 1 चेंडू ती 6 धावींची गरज असताना तो षटकार खूप मोठा त्यांच्यासाठी. 10 चेंडू रिव्हर्सचा हा फटका खेळण्याचा हा प्रयत्न इथे पुन्हा एकदा. या अशा खूप चांगल्या मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला आहेत आणि आज प्रत्येक गावामध्ये अशा स्पर्धेचं आयोजन होतं. ही खूप चांगली गोष्ट खेळाडूंसाठी आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर बारामतीमध्ये आंबेडकर स्टेडियममध्ये मला वाटतं उपमुख्यमंत्री चषक 80,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आहे. ही स्पर्धा 20 तारखेला कदाचित चालू होतीये आणि तिथेही बारामती तालुक्यामधल्या बऱ्याचशा मोठ्या खेळाडूंना तुम्ही खेळताना बघणार आहात. त्यानंतर ती स्पर्धा संपल्यानंतर लोहगावमध्ये बाईक स्पर्धा चालू होतीये. लोहगावची स्पर्धा झाल्यानंतर मल्हारी आप्पा गावाने चषक गोरेगाव भीमा तुम्ही शिरूर तालुक्याकडे कधी आला तर तिकडे एका स्पर्धेचं आयोजन होतंय. 35 धावा धावपलीवरती 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि ती स्पर्धा झाल्यानंतर पुन्हा 4 फेब्रुवारीला राहू गावामध्ये आमदार चषक 1,11,000 रुपयांची ती स्पर्धा राहू गावामध्ये 4 फेब्रुवारीला चालू होते. तिथे 48 संघ असतील. एक आयकॉन आणि आयडॉल घेऊन तुम्हाला खेळण्याची संधी त्या स्पर्धेमध्ये मिळणार आहे. ती स्पर्धा झाल्यानंतर बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा सातत्याने आपल्या भेटीला येत आहेत. आता काल मांडवगणचा एक संघ खेळत होता, त्यांच्याही गावामध्ये मला वाटतं उद्या का परवा 51,000 रुपयांची स्पर्धा सुरू होते. म्हणजे आज स्पर्धा भरपूर आहे. आज या खेळाने लोकप्रियता प्राप्त केलेली आहे. इंग्रजांनी जिथे राज्य केलं किंवा बऱ्याच ठिकाणी इंग्रजांनी राज्य केलं आणि ज्या ठिकाणी त्यांनी राज्य केलं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी क्रिकेट खेळलं जातं. आज टेनिस क्रिकेटचा खेळ घराघरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. प्रत्येक माणूस या खेळावरती प्रचंड प्रेम करतोय आणि आज या खेळाला तो प्रतिसाद सुद्धा तुमच्या गावाकडच्या प्रेक्षकांचा खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. राहुल सातव
आतापर्यंत रंगलेला आहे दोघांचा संसार. आतमध्ये तुम्ही पाहता कोणताही खेळाडू बाद झाला नाही. दोघांनी एका साईडनं आपला एंड सांभाळून ठेवलेला आहे. दोघांनी 2 गुरु साबूत किल्ल्याचे ठेवलेले आहे. एक जीवदान मिळालं होतं विजय बाबळेला, तो सुद्धा आज त्या जीवदानाच्या साहाय्याने नॉट आतमध्ये खेळतोय. दाबुलकरती जर पाहिलं षटक क्रमांक 4 म्हणजे शेवटचं चालू झालंय आणि 36 धावा धावपल करतात. विजय बाबळेचा हा फटका उंच चेंडू आहे, तुकाराम असावं मागे आणि इथे झेलतो. पहिला फलंदाज बाद. विजय बाबळे बराच वेळ दोघांचा तो खेळ सुरू होता. तिथे खडा टाकला गोलंदाजानं. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती जो गोलंदाज आहे राकेश. आसिफ शेख हा नवीन खेळाडू येईल आता डावखऱ्यातच आतमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. सावलेंनी आता आतमध्ये पदार्पण करायला सुरुवात केलेली आहे आणि पहिलं पर्व आहे नगरसेवक चषक 2021. पहिला प्रयत्न आहे. निखिल भैया भापकर आहे तिथे, जे ऑर्गनायझर आहेत या स्पर्धेचे. कार्यक्षम नगरसेवक यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विजेत्या संघाला रोख पद्धतीनं मिळणार आहे. राहुल सातव कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक झेल टिपतोय तिथे आणि राहुल सातवचा 2 खेळाडू एका साईडनं बराच वेळ त्यांनी आपला किल्ला शाबूत ठेवला होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी आता पडझड चालू झालेली आहे. बाद झाला तो म्हणजे मला वाटतं या आधी राहुल, त्याच्या आधी विजय बाबळे बाद झाला. नवी कोरी जोडी असेल. आसिफ शेख ऑन स्ट्राईक डावखऱ्यातच हा खेळाडू आहे आणि अजित कड नॉन स्ट्राईक उभा आहे. आसिफ शेख हा चेंडू उंच खेळतोय खूप. क्षेत्ररक्षक येतोय तुकाराम आणि झेल त्याच्याकडनं सुद्धा सुटला. अजित कड डेंजर इनला आणि तोही आपल्या खड्ड्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचला. चुका थोड्याशा करतायत तो खेळाडू, मात्र मला वाटतं थोडस सूर्याची गणना सुद्धा आता सूर्य मावळतीच्या दिशेने झोपू लागल्या कारणाने कदाचित ती सूर्याची किरीट सुद्धा डोळ्यावरती चमकून लक्ष विचलित होतंय आणि त्यामुळे खेळाडूंना झेल घेणं तिथे थोडस अवघड जाते. त्यामुळे हा झेल सुद्धा कदाचित तुकाराम इनामदारच्या हातामध्ये निसटला असावा. धावपलकीवरती 38 धावा, 2 गडी बाद. आसिफ शेखचा पुन्हा एकदा हा फटका डीप लॉग ऑफ मध्ये असेल हा चेंडू. रवी असेल क्षेत्ररक्षण करतोय. फेक विकेट किपर सनीकडे येईल. मागे बॅकअप साठी कव्हर तो खेळाडू त्यांनी उभा करून ठेवलेला आहे आणि तोपर्यंत पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता 2 धावा तिथे पडून पूर्ण झाल्या सुद्धा आणि ह्या 2 धावेनं मचिंद्र दादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली टीम 40 धावांवरती जाऊन पोहोचतोय. हा धावपल 40 धावा धावपलीवरती आहेत. आता त्यामुळे तुम्ही पहिलं षटक हे 15 धावांचं होतं. तिथूनकडे मात्र गोलंदाजांनी कुठेतरी वाघोली टीमला थांबवलं थोडं, कारण सुरुवात ही 15 धावेनं झाली होती. पहिल्या षटकात अमरचं ते 15 धावांचं होतं. त्यानंतर रवी गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर त्यानं मात्र कुठेतरी चांगले चेंडू टाकले. तिथे राहुलला विजयाला थांबवलं. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा मला वाटतं फक्त एक चौकार आला. त्यानंतर कोणताही मोठा फटका त्या खेळाडूने खेळू दिला नाही आणि आता हे 4थं षटक. आसिफ शेख हा चेंडू मिड विकेट मध्ये, हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून दरी ओलांडतोय आणि जातोय सीमा.
DJ Shiva, DJ Shiva, DJ Sora, DJ Sora, DJ Sora. जाऊ आतमध्ये 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावांचं ते टार्गेट असेल शेतकरी 11 केडगाव 2 टीमला. आणि पहिला चेंडू रवी किरणचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही पाठीमागे उभा. एक टप्पा घेतो चेंडू सीमारेषेला आग लावणारा हा धडाका आहे. डीप लॉग ऑफ एक टप्पा चेंडू सीमारेषा बाहेर. आसिफ शेख आहे गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. हद्दर चेंडू वळवण्याची मनगटामध्ये त्याकडे ती किल्लरा ती कला त्याच्याकडे आहे. यानंतर होणारा प्री क्वार्टरचा दुसरा सामन्याचा टॉस आपण करतोय. निमगाव संघाचे संघनायक आणि उंडवडी टीमचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी या. हा चेंडू यावेळेस एक अपील तिकडे मेनबाजकडे होत होती. मात्र तिथे एकटेच नेले सातो कदाचित अपील करत होते. तिथे अपीलला दाद मिळाली नाही. एक चौकार खेळल्यानंतर आसिफ शेखने सुद्धा नंतरचे 2 चेंडू रवी किरणला जागच्या जागी उभं करून ठेवलेला आहे. आसिफ शेख हा प्रोफेशनल प्लेअर आहे. आज आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलेला आहे. तो आसिफ आता तुम्ही गोलंदाजी मार्गवरती पाहता. चेंडू टाकतोय तो विकेट किपर टिपतोय हातामध्ये तो चेंडू आणि पुन्हा आसिफ चेंडू टाकतोय. ऍक्शन रिप्ले पाहावे तसं त्याने 3 चेंडू पाहता पाहता टाकून घेतले. त्यानंतर मात्र तुकाराम इनामदार थोडा जवळ येऊन सांगतो आता काय बलाढ्य आहे. आज संघाची ताकद मोठी आहे आणि मच्छिंद्र दादा सातव यांनी त्या संघाची मालकी त्यांच्याकडे घेतलेली आहे. हा चेंडू खूप जास्त उंच जातोय. विजय बाबळेसाठी तो सोपा झेल होता आणि टिपला चेंडू.
पहिला फलंदाज बाद होतोय. चौकार खेळलं त्यानं, मात्र त्यानंतर जे बाकीचे चेंडू मध्ये तो कुठेतरी चेंडू पाठवरती खेळण्यासाठी स्ट्रगल करत होता. त्याचा संघर्ष दिसत होता आणि त्यामुळे त्याने एक चुकीचा फटका प्रयत्न केला आणि तो फटका खेळणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्यांना 45 बनवायचं धावा जिंकण्यासाठी आणि प्री क्वार्टर सामना आहे. हा आसिफचा पुन्हा एकदा एक खूप चांगला चेंडू होता. एंड ऑफ 1. एक षटकाचा खेळ संपतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर फक्त चौकारच आहे तिथे, म्हणजे 4 धावा आणि 1 गडी बाद झालेला आहे. 18 चेंडू अजून षटके लिहिलेून तुमच्या समोर आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी तुम्हाला अजून 41 धाब्यांची गरज आता इथून पुढे आहे. 18 चेंडू 41 धावा. निमगाव संघाचे संघनायक आणि उंडवडी संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. महाराजांच्या इतिहास तुम्ही वाचा. आज प्लॅनिंग तुम्ही महाराजांचा आठवा. तुम्हाला महाराजांच्या प्लॅनिंग प्रमाणे लढावं लागणार आहे. तो गनिमे गावा आखावा लागणार आहे. लॉर्ड माउंट बॅटन इंग्लंडचा असं म्हणतो की जर शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते ना, तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरती सुद्धा राज्य केलं असतं. ॲडॉल्फ हिटलर, ज्यानं हजारो लोकांच्या कत्तल केला, तो ॲडॉल्फ हिटलर म्हणतो, नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्याही हिटलरची गरज नाही, तर तुमच्या देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ती गरज आहे. आणि ते प्लॅनिंग घेऊन तुम्हाला ते चक्रव्यूह आज वाघोलीनं आखलेलं आहे, ते तोडण्याचं काम हे केडगावला करायचं आहे. माजी प्रभू देशपांडेंनी 5000 मुघलांविरुद्ध खिंड लढवली होती, फक्त 300च मावळे होते. तो एक मोठा किस्सा आहे. 65 किलोमीटरचं अंतर हे पन्हाळगड आणि विशाळगडामधला आहे आणि तोही किस्सा आपण पाहू. मात्र आता इथेही लढाई 18 चेंडू आणि 41 धावेंची आहे. भूषणबाई आहेत, शैलेश बाबा आणि उमेश भाऊ सोनवणे या सर्व मान्यवरांच्या हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. दुसऱ्या षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती राहुल सातव हा खेळाडू गोलंदाजी मार्गावरती आहे. 17व्या शतकात पहा युरोप खंडात लंडन गॅझेट नावाचे एक आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरनं सही सलामत सुटले, हा अमर वा निलेश भैया तावरे मित्र परिवार टॉस जिंकलेला आहे. निमगाव टीम निलेश भैया तावरे प्रतिष्ठान निमगाव हा संघ तुम्हाला यानंतर आतमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या बरोबर उंडवडी हा संघ तुम्ही आतमध्ये बघणार आहात. अशी 2 संघांची लढत यानंतर आपण पाहणार आहोत. आता ही लढत चाललेली आहे. हवेली तालुक्यातलं एक गाव वाघोली आणि दौंड तालुक्यामधलं असणारं एक छोटस गाव केडगाव, या 2 संघांमध्ये ही लढत आहे. जिंकणारा संघ जाणार आहे थेट क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होईल आणि तिथे त्यांची गाठ पडेल. यानंतर जो टॉस झाला त्यातला विजेता संघ सोबत. तुकाराम इनामदार हा चेंडू सुद्धा तुकाराम इनामदार, खूप जास्त मोठा फटका, मिड विकेट आणि तुकाराम इनामदार. चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 15 चेंडू मध्ये 34 धावेची गरज आता इथून पुढे सामना जिंकण्यासाठी आहे. अमर आहे एका साईडनं, तो आज संघाचा संघनायक आहे, ती जबाबदारी घेऊन त्याला आता खेळावं लागणार आहे आणि त्याच्या बरोबर आता सनी हा नवीन खेळाडू येतोय. सनी सुद्धा संघाचा एक स्ट्रॉंग हिटर आहे. आज मोठे फटके खेळण्यासाठी त्याला ओळखलं जातं. बऱ्याच मोठ्या ठिकाणी मी त्याला खेळताना बघत आलोय.
आणि आज ती गरज पाहून आमरनं त्याला सुद्धा आवाज दिलेला. वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव असेल. राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती. तुम्ही पण आज राहुल सातव आहे, आज आसिफ शेख आहे, निलेश सातव सारखे खेळाडू तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. आणि तरी अजून एक दोन प्लेअर त्यांचे नाहीत. एक दोन नाही, मी म्हणेल 2-3 प्लेअर त्यांचे जे मेन प्लेअर आहेत तरी त्यांच्या अजूनही टीम मध्ये आपण पाहतो. त्यांचा कुठेतरी हा चेंडू कधी होता डेंजर एजला, बाद होईल. धक्का क्रमांक 3. नवीन खेळाडू येईल निलेश. अमर आहे जोपर्यंत आतमध्ये तोपर्यंत विजयाच्या आशा नक्कीच जागृत असणार आहे त्या केडगाव टीमच्या. कारण 12 चेंडू यानंतरही आहे. अजून 33 धावींची गरज आहे. मी म्हणेल यानंतर अजून 2 षटका आहे. म्हणजे 15-16चं रेकॉर्ड रन रेट या मैदानामध्ये जास्त नाही. आता रांजणगाव मध्ये एक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये दुसरं पारितोषिक जिंकलं केडगाव टीमनं आणि त्या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज ठरलेला अमर आहे. त्यामुळे ती ताकद त्याकडे आहे. तो चांगले खेळतो सिमेंट विकेट वरती आणि सगळं मैदान खेळण्याची ओळख त्याच्याकडे आहे. त्यामुळे तो अजूनही शांत डोक्याने खेळतोय, कारण त्याला माहिती आहे परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती धावा आहे 13. 12 चेंडू मध्ये अजून 32 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 12 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज असणार हा सामना आतमध्ये. आता सगळा संघ एकत्र येतो, त्यांना सुद्धा माहिती आहे अजूनही काही सामन्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे थोडेसे एकत्र विचार करतात आता कोणत्या गोलंदाजाच्या हातावरती चेंडू द्यायचा. आणि सर्वात 2-3 खेळाडू एकत्र येऊन अगदी चेंडू हातावरती ठेवलेला आहे. निलेश सातव असावेत जो षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी त्यांच्या हातावरती चेंडू दिलेला आहे. 12 चेंडू 32 म्हणजे 16 धावेची गरज आहे एका ओव्हर मागे. निमगाव टीम आपण टॉस जिंकलेला आहात. बॅटिंग करताय का? ठीक आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. याआधी त्यांनी फलंदाजीच केली होती आणि आजच्या दिवसातला सर्वात मोठा धावफलक त्यांनी बनवलेला. त्यामुळे आताही टॉस जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजीच करू त्या निर्णयाबरोबरच ते गेलेले आहेत. कारण ते चेंज करणार नाही. याआधी ते विजयी झालेले आहेत. आता त्यांचा सामना उंडवडी विरोधामध्ये आहे, त्यावेळेसही त्यांनी आम्ही प्रथम फलंदाजीच करू असा निर्णय घेतला. अमर वा यस अमर त्याला कसा फटका खेळलेला आहे आपण पाहिलेला. यावरनं तुम्हाला त्या खेळाडूच्या ताकदीचा अंदाज येईल. मी सांगितलेलं आहे तो खेळाडू जर थांबला आणि कदाचित 2-3 चेंडू अजूनही त्याच्या बॅटवरती व्यवस्थित मिडल झाले तर तो नक्कीच सामना जवळ घेऊन जाऊ शकतो. 11 चेंडू आणि 26 धावींची गरज अजूनही इथून पुढे सामना जिंकण्यासाठी आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार अमरचा होता. पुन्हा अमर येईल स्क्वेअर लेग मध्ये. षटकार अमर, बिग शॉट आणि आता 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावेंची आता फक्त इथून पुढे गरज असेल. 10 चेंडू 20. आधी आसिफ लॉग ऑफला होता, तो आता विकेट किपर मधून थांबेल. आज त्यांनी भूमिका बदललेली आहे. 10 चेंडू 20 धावेंची गरज. मच्छिंद्र दादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली विरोधामध्ये शेतकरी 11 केडगाव दौंड. अमर
रांजणगाव मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता हा खेळाडू. मी सांगितलं तोपर्यंत तोपर्यंत उभा राहील, तोपर्यंत वाघोली संघाच्या रस्त्याच्या विजयामध्ये तो भिंतीसारखा उभा असेल. वाईट बॉल, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पाहिलं जाईल. 10 चेंडू शिल्लक राहतील आणि आता जिंकण्यासाठी 19 धावींची आता इथून पुढे गरज आहे. 10 चेंडू 19 धावींची असणारी गरज पहा. एल एस गोलंदाजी मार्गवरती तिसरं षटक सुरू झालेलं आहे आणि पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा आपण पाहतो आता 2 वाईट चेंडूने कॅल्क्युलेशन मध्ये मी जातो. 10 चेंडू जसेच्या तसेच आहेत आणि आता 18 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. 10 चेंडू 18 धावींची गरज असणारा हा सामना शॉर्ट फॉर्मॅट मध्ये हा चेंडू. तिथे मात्र कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण केला नाही. शांत पद्धतीने तो चेंडू त्याने खेळला. 1 धाव घेतली. आता एका धावेनं तो नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि स्ट्राईक एंडला जो नवीन खेळाडू आलाय त्यानं आतापर्यंत एकही चेंडू कदाचित खेळला नसावा. 1 चेंडू खेळलाय त्याने आतापर्यंत. आपण पाहतो त्याचं खातं त्यानं ओपन केलेलं नाही. तो निलेश ऑन स्ट्राईक. आज त्याला संघनायका बरोबर उभं राहणं गरजेचं आहे. आज ती संधी आहे. आज नगरसेवक चषक 2021 मध्ये तुम्ही खेळताय. जिंकला तर उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होणार आहात आणि निलेश हा चेंडू खेळतोय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव तर घेतली. अमर धावतोय. निलेश डेंजर एंडला. आसिफ शेखकडे धाव येतात. चेंडू येईल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथून धाव मिळतील आता तिथून धावा गोळा करण्याचं काम चालू झालेलं आहे. कॅल्क्युलेशन बघा. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 8 चेंडू आणि 15 धावींची गरज असणारा सामना अजूनही इथून पुढे एखादा मोठा फटका सामन्याचं कॅल्क्युलेशन अगदी पालटू शकतो. यानंतर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती बघायचं वाघोली टीमकडनं कोणता गोलंदाज आहे. निलेश पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळतो. हा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतो येऊन आणि पुन्हा या चेंडूवरती पळून कुंड होतील. 2 धावा मिळाला. 2. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 13 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. 7 चेंडू 13 धावींची गरज 6 मैदानामध्ये. अमरनं 2 षटकार खेळून सामन्याला अगदी कलाटणी दिलेली आहे. तिथे परिस्थिती बदलली. परिस्थितीने युटर्न घेतलेला आहे आणि आता 7 चेंडू आणि 13 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहताय. बचिंद्र दादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली विरोधामध्ये शेतकरी 11 अमर शेळकेच्या नेतृत्वातला हा संघ आहे, ज्यानं नवीन संघाशी बांधणी केलेली आहे आणि टीम मॅनेजमेंट भारी आहे. विनय सरेनाथनं हा चेंडू खेळतोय आणि षटकार आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि सामना 12 चेंडू मध्ये मला वाटतं 32 ची गरज होती. आता ती 6 चेंडू मध्ये फक्त 7 धावींची गरज राहिलेली आहे. 6 चेंडू 7 धावा. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विकास आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. बॉल टू रनचा हा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. अजूनही सामना इथे कोणाच्या बाजूने झुकेल सांगता येत नाही.
हा चेंडू विकासचा पहिला अमर शेळकेसाठी निर्धाव होता. निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन मध्ये आपण जाऊ. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 7 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे असणार आहे. पाच चेंडू 7 धावींची गरज आहे. हो, यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये कुणाल घोलप आहे आणि झेल जिंकतो. अमर बाद होतोय. आता सामना पुन्हा एकदा गलटने घेणार आहे. परिस्थिती बदललेली आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 7 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 4 चेंडू 7 अगदी जवळ आलाय केडगावचा संघ अगदी विजयाच्या. मात्र विकास MIT कॉलेज दोन्ही कारबोर्ड मध्ये 1 षटक निर्धाव टाकलं होतं त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने. आता त्याने 2 चेंडूवरती एकही धाव दिली नाही. 4 चेंडू 7 धावींची गरज आहे. निलेश असेल 1 षटकार जो खेळाडू खेळून नॉट आउट आहे. या चेंडूवरती बराच मोठा मला वाटतं या सामन्याचा रिझल्ट डिपेंड असणार आहे. 4 चेंडू 7 धावींची गरज असणारी ही लढाई आहे. फुलटाचा चेंडू खेळला मिड विकेट मध्ये. अजिंक्य गोळे असावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आसिफ शेखचा हातामध्ये चेंडू निसटतोय मात्र मागे आहेत दिलीप सर. 2 धावा. आता समीकरण पालटतंय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. रख हौसला हो मंदिर भी आएगा. प्यासे के पास चलकर समिंदर भी आएगा. थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावींची गरज आहे. जिंकला तर थेट उपांत्यपूर्व फेरीमध्ये येणार आहात. जर इथे पराभूत ठरला तर इथे तुमचा प्रवासात जास्तीत जास्त थांबणार आहे. 10वी मध्ये शिकतो हा खेळाडू आणि हा चेंडू त्याने टाकला निर्धाव. 2 चेंडू शिल्लक असतील आणि आता 2 चेंडू मध्ये 5 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 2 चेंडू 5. हे समीकरण मच्छिंद्र दादा सातव, स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली. आणि हा सुद्धा चेंडू विकासचा निर्धाव पद्धतीचा आहे. 10वी मधला हा खेळाडू वय वर्ष आज 1 लाख रुपयांची स्पर्धा खेळतोय तो आणि नगरसेवक चषक 2021 मध्ये तो आज इथे सर्व प्रेक्षकांच्या गाळ्यातला ताईत ठरलेला आहे. 1 चेंडू शेवटचा आहे शिल्लक आणि 5 धावींची गरज आहे. चौकार जर खेळला तर सामना बरोबरी सुटेल आणि जर षटकार खेळला तर केडगाव संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल. आणि ह्या खेळाडूंना जर निर्धाव चेंडू टाकला तर मच्छिंद्र दादा सातव स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली आजच्या दिवसातली शेवटची लढाई खेळताना आपल्याला दिसणार आहे. एक चेंडू शिल्लक आहे आणि 5 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. सामना होता एका साईडनं हो, एक चेंडू 5. हा चेंडू उंच आहे. विजय कांबळे टिपतो.
जाऊ आतमध्ये. सामना जिंकला मच्छिंद्र दादा साधो स्पोर्ट्स फाउंडेशन वाघोली. विकास आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती या. भूषण भाई यांच्या वतीनं तब्बल 501 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडू